शेतकरी चळवळीत काम करायचं म्हणलं की बोलणारं वक्त तयार होत्यात आणि तशी आता गोष्ट इथनं पुढं व्हायला लागली की सगळी मंडळी बोलती झालेली आहेत. आज शिराळ येथे उजनी धर्मग्रस्तांच्या व्यथा आणि प्रश्न यावर विचारविनिमय करण्यासाठी आपण छोटेखानी शेतकरी मेळावा घेतोय. त्या मेळाव्यासाठी उपस्थित असलेले धर्मग्रस्त संघर्ष समितीचे अध्यक्ष निलेश अण्णा देवकर, त्यांच्या समवेत आलेले नीलकंठ शिंदे, पप्पू ननवरे, या गावचे माजी सरपंच अरुण काका, चालू सरपंच बाळासाहेब ढेकणे, रामदास झिंगे साहेब, या गावातील इतर सर्व शेतकरी बांधव, तसेच उजनीवरून आलेले माढा धर्मग्रस्त शेतकरी संघटनेचे सुरेश काका, त्यांच्या समेत आलेले उजनीतील सर्व शेतकरी आणि खास करून कंधारमधून उपस्थित झालेले आमचे मित्र शब्बीर शेठ जहागीरदार आणि या पुण्यावरून सुद्धा की जे याच गावचे भूमिपुत्र आहेत पण सध्या वास्तव पुण्यात आहेत, ते या गावचे अजित शेठ नहार साहेब आणि उपस्थित सर्व शेतकरी तरुण भावांनो, आपण गेले 2 तास झालं सर्व या उजनी धर्मग्रस्तांच्या व्यथा आणि सगळ्या प्रश्नांवर चर्चा करतोय आणि प्रत्येकाने आपापल्या मनोगतातून सांगितलंय की आपल्यावर आलेलं संकट हे पार पाडायचं असलं तर आपणाला एकत्रित यावं लागेल. खरं आहे भावांनो की आपणाला नक्की एकत्रित यावं लागेल, पण एकत्रित येण्यासाठी अगोदर आपल्याला मानसिकता तयार करावं लागेल की हे जे आलेलं संकट आहे हे आपल्या स्वतःच्या पूर्वजांच्या ज्या जमिनी आहेत त्या जमिनी, पूर्वजांच्या ज्या जमिनी या उजनी धरणासाठी संपादित झाल्या आणि त्यातील उर्वरित जी जमीन आज आपण कसतोय तीही जमीन आज सरकार काही वेगळ्या उद्देशाने काढून घेत आहे आणि त्यासाठी आपणाला लढायला एकत्रित यावं लागेल. आता लढायला एकत्रित यावं लागेल म्हटल्यानंतर पुन्हा सगळ्यांना प्रश्न असा पडतोय की प्रत्येक गावगाड्यात वेगवेगळे गट आहेत. मी ह्या गटाचा आहे, मी त्यांचा आहे, मी ह्या राजकीय नेतृत्वाचं काम करतोय, ह्या पण पुन्हा प्रत्येकाला अडचणी येत्या. पण भावांनो, मी ह्या गोष्टीवर खूप परखडपणे मला वाटतंय मी सुरलीमध्ये भाष्य केलंय आणि सुरलीतले सगळे भाषण तुम्ही ऐकलेले आहेत. पुन्हा मी त्याचा फेरमागोवा घेणार नाही, कारण का शेवटी ही प्रत्येकाच्या स्वतःच्या अस्तित्वाची लढाई आहे आणि प्रत्येकालाच स्वतःसाठी झगडावं लागतं आणि त्यासाठी आज उजनी धर्मग्रस्तांवर जी पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप म्हणजे PPP ही एक योजना शासनाने आणलेली आहे आणि या योजनेच्या माध्यमातून एखाद्या उद्योजकाला ही उजनी धरण संपादित जे सातबारावर नोंद झालेली जी जमीन आहे ती जमीन त्या उद्योजकाला द्यायची आणि ती जमीन त्या उद्योजकाला दिल्यानंतर त्या उद्योजकाने शासनाने दिलेले नॉर्म्स आहेत की इथं पर्यटन स्थळ झालं पाहिजे. ठीक आहे, शासन आपला सगळ्यांचा विरोध आहे. पर्यटन स्थळ कुठं करायचंय, ज्या शासनाची जिथं जागा आहे तिथं ते शासन पर्यटन स्थळ करत. पण सगळ्यांना पुन्हा प्रश्न असा पडतोय की ह्या जमिनी आमच्या शासन घेऊन काय करणार आहे. भावांनो, हा विषय सगळ्यांनी क्लिअर समजून घ्या की ज्यावेळेस ही जमीन एखाद्या उद्योजकाला दिली जाईल त्यावेळेस त्या उद्योजकाकडून ती जमीन की जी आज आपण कसतोय ती जमीन आपल्याला सरकार बरोबर करार करावे लागणार नाही. आपल्याला ज्या उद्योगपतींना जमीन दिलेली आहे त्यांच्या बरोबर आपल्याला करार करावा लागतील. म्हणजे मालकी हक्क आजपासून 50 वर्ष इथून पुढे त्या उद्योजकांचा राहणार आहे
आणि मग आपल्याला खंड असेल किंवा जो काही करार होणार आहे तो त्या आपल्या उद्योजकाबरोबर होणार आहे. त्यावेळेस शासन पूर्णपणे बाजूला असणार आहे. त्याचं कारण काय की त्या उद्योजकांनी शासनाला उत्पन्न म्हणून या जमिनीतनं काही मोबदला सुद्धा शासनाला कर रूपाने भरायचा आहे. आणि ज्यावेळेस शासन त्याला 49 वर्षांनी ती जमीन दिली जाणार आहे त्यावेळेस ऑलरेडी तुम्ही बघा, आता आपल्या संपूर्ण देशात बांधा, वापरा आणि हस्तांतर करा ही एक योजना आहे. गडकरी साहेबांच्या संकल्पनेतून योजना बाहेर आलेली आहे. ही कशा पद्धतीची आहे की रस्ते तुम्ही बांधा, रस्ते वापरायचे आणि पुन्हा शासनाला हस्तांतर करायचे. हस्तांतर कधी करायचे या बाबतीतली तारीख सगळी अनिश्चित आहे. पण रस्ते बांधायचं हे मात्र नक्की आहे. रस्ते बांधणारे जो कॉन्ट्रॅक्टर आहे त्यांनी रस्त्यासाठी स्वतः खर्च करायचा, कोट्यवधी रुपये त्यांनी खर्च करायचं. आणि जे रस्ता वापरणार आहे त्या वापरणाऱ्याला प्रत्येक 60 किलोमीटरला तुम्ही सगळीकडे बघा की सगळीकडे टोल बसवलेले आहे. म्हणजे बांधायचे आणि वापरायचे, आणि वापरत असतानाचे जे उत्पन्न आहे त्या उत्पन्नाच्या हिस्सेदार संबंधित ज्यांनी रस्ता बांधला तो कॉन्ट्रॅक्टर पण असणार आहे, आणि ज्यांनी बांधायला परवानगी दिली ते सरकार पण आहे. मग हे किती दिवस वापरायचंय ह्याला कुठलाही अनिश्चित काळ आहे की किती दिवसासाठी आपण देणार आहे. आज 49 वर्षाची जरी आग टाकलेली असल्याना तरी सुद्धा ही पुढं अनेक कितीतरी वर्ष आपल्या 2 पिढ्याला सुद्धा ही आग पुढे टाकली जाईल. म्हणून शेतकरी भावांनो, आपल्यावर सुद्धा जे उजनी धर्मस्थानावर जे संकट आलेलं आहे ते बांधा, वापरा, हस्तांतरित करा या स्कीम खालीच शासनाने स्वतःचा महसूल गोळा करण्यासाठी काही उद्योगपतींना ह्या भागातल्या सगळ्या शासकीय जमिनी द्यायच्या आणि त्या उद्योगपतींच्या माध्यमातून उद्योगपतींनी संबंधित शेतकऱ्यांनी करार करायचा आणि त्यातून त्या पैशातून मग उद्योगपतींकडून किती पैसे द्यायचं त्या बाबतीतलं जे काही करार असतील ते शासन ठरवत. म्हणजे आपल्या स्वतःच्या आज आपण वहिवाट कसतोय त्या जमिनी, उद्या भविष्यात 4-5 महिन्यात एका वर्षात आपल्या त्या जमिनीचा मालक हा कुठला तरी XYZ उद्योगपती झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून त्यासाठी आपल्याला सर्वांना खूप प्रभावीपणे विरोध करावा लागला. आता विरोध करत असताना या सांगितलं ना, पप्पूंना सांगितलं, अण्णांनी सांगितलं की हा 5-6 गावात, इंदापूर तालुक्यात 4-5 गावात मेळावे झालेत, वाडा तालुक्यात आता ही 3रा-4था मेळावा आहे. परंतु या उजनी धरण जे संपादित झालेली जी गाव आहे ती जवळजवळ 81 गाव आहे. त्यामुळं आपल्याला हा लढा सगळ्या 81 गावात जाऊन ह्याची जनजागृती करावी लागत आणि त्याच वेळेस सगळ्या शेतकरी बांधवांना सुद्धा ह्याची दाहकता लक्षात येईल. हे काय नुसतं 4-5 गावावर हे आलेलं अतिक्रमण नाही. समजून घ्या की आता तातडीनं आलेलं अतिक्रमण ह्या 5 गावावर आहे की शिराळ असेल, उजने असेल, तरडगाव, हिंगणगाव आणि कांदलगाव. हे पण अतिक्रमण आलेलं आम्हाला कधी कळलं ज्यावेळेस 4 मार्चला राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांच्या अध्यक्षतेखाली मुंबईला मीटिंग झाली आणि त्या मीटिंग मध्ये आम्ही शेतकरी प्रतिनिधी म्हणून उपस्थित होतो. आता तसं तर त्या मीटिंगला शेतकरी प्रतिनिधी म्हणून उपस्थित राहण्यासाठी आमच्या रयत क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष, या राज्याचे माजी मंत्री आमदार सदाभाऊ खोत साहेबांच्या माध्यमातून आम्हाला तिथं मुंबईमध्ये शेतकरी प्रतिनिधी म्हणून जायचा योग आला किंवा त्यांच्यामुळे आम्हाला मीटिंगला बसता आलं. त्याचा गोषवारा काय झालाय काय नाही मी सुरलीच्या सगळ्या सभेत सांगितलेला आहे. पण मी आज सगळ्या शेतकरी बांधवांना सांगतो की आज तुम्ही ज्या आपापल्या राजकीय नेतृत्वांना जिथं जिथं तुम्ही मानताय त्या राजकीय नेतृत्वांनी तुमच्या बरोबर बांधावर येऊन लढाई करायची त्यांची तयारी आहे का नाही हा प्रश्न तुम्ही त्यांना जाऊन विचारला पाहिजे. या बाबतीत मात्र जर एखादा राजकीय नेतृत्व आपल्या इथं बांधावर जाऊन जर लढायला शेतकऱ्यांना खांद्याला खांदा लावून जर येणार असेल तर मग मात्र आपण मान्य करू की खरोखरच हा सुद्धा जिंदादिल पुढारी आहे आणि ह्याच्या बरोबर आपल्याला सगळ्याला जायला हरकत नाही. परंतु भावांनो तसं होताना दिसत नाही.
प्रत्येकाने आपापल्या गटातटाचंच राजकारण करायचं आणि गावगाडा कधीही शांत ठेवायचा नाही, ही प्रत्येक राजकीय पुढाऱ्याची ही भूमिका आहे. आणि यातून राजकीय पुढारी फक्त पुढे बाजून घेतात, पण प्रत्यक्षात ज्यावेळेस संघर्षाची वेळ येते त्यावेळेस शेतकऱ्यालाच संघर्ष करावा लागतो आणि त्यालाच त्याच्या अस्तित्वासाठी धडपडावं लागतं. आणि त्याच माध्यमातून आज शब्बीर शेठ इथं आलेले आहेत, त्यांनी सुद्धा सांगितलं की वैयक्तिकरित्या एक शेतकरी म्हणून त्यांच्यावर सुद्धा ते संकट आलेलं आहे की त्यांच्यावर 7 तारखेला या उजनी जलसंपदा खात्याकडून त्यांना नोटीस आल्या आणि त्या नोटिसीच्या माध्यमातून त्यांची जमीन आज हस्तांतर करून घ्यायचे वेळ आलेली आहे. म्हणजे मला सांगा, एका शेतकऱ्यावर जर ही वेळ यायला लागली त्यावेळेस मात्र प्रत्येकाला आपल्यावर सुद्धा ही वेळ येणार आहे, एक दिवस येणार आहे, या बाबतीत सुद्धा कुठे शंका असायचं कारण नाही. म्हणून सगळ्या शेतकऱ्यांनी या आलेले जे हे उजनी पर्यटनाचं जो प्रश्न आज तयार झालेला आहे या बाबतीत सुद्धा आपण सगळ्यांनी मिळून एकत्रित यावं लागत आणि एकत्रितच लढावं लागत. तत्पूर्वी उद्या उजनीच्या सर्व शेतकरी बांधवांनी उद्या भीमानगर ऑफिस समोर उपोषण ठेवलेलं आहे. उजनीतले काही मुद्दे न्यायालय लढाईचे मुद्दे आहेत, परंतु त्या उपोषणाच्या माध्यमातून सुद्धा आपली सगळ्या धर्मग्रस्त शेतकऱ्यांची जर एकी लक्षात आली तर याची जागरूकता जर सरकारपर्यंत पोहोचली तर कुठेतरी शासन याची दखल घेतल्याशिवाय राहणार नाही. म्हणून उद्यापासून उपोषणाला बसणारी मंडळी उपोषणाला बसतील, पण त्यांचं मनोधैर्य वाढवण्यासाठी तुम्हाला आम्हाला सगळ्यांना तिथं येऊन थांबण्याची गरज आहे. आणि म्हणून उजनीवाली बसलेत, आता सांगितलं संपत काकाने की उजनीवाली बसलेत तर शिराळवाल्याने जायची काय कारण नाही किंवा सुरलीवाल्याने जायची काय कारण नाही, असा न होता सगळ्यांनी मिळून दिवस दिवस तुम्हाला तिथं येऊन बसावं लागत. सरकार लगेच्या लगेच कुठल्याच गोष्टी तडजोडीला येत नाही. म्हणून आपणाला सगळ्यांना चांगल्या पद्धतीनं या उजनी धरणग्रस्तांच्या जमिनी वाचवण्यासाठी लढा उभा केल्याशिवाय पर्याय नाही. आणि त्यासाठी पूर्णपणे सगळ्यांनी शेतकऱ्यांनी ताकद लावून आणि प्रत्येकाने मनात खंबीरी धरून आज आपण ह्या उजनी धरणग्रस्तांचा प्रश्न सोडवण्यासाठी सगळ्यांनी एकत्रित येऊ. आणि त्याच पद्धतीनं आता सांगितलं ह्या ऊसाच्या बाबतीतलं सुद्धा बघा तुम्ही, आम्ही गेले 2 महिने झालं ऊस सगळ्यांनी घातलेला आहे, सगळे ऊस बागायतदार आहेत. त्याच्या अगोदर मला कुणीतरी काही मागच्या 15 दिवसापूर्वी मला सुद्धा कुणी टीका टिप्पणी केली की सुहास पाटील सर फक्त ऊस बागायतदारांच बघतात, केळीचं बागायत काय बघत नाही. पण केळीच्या बाबतीतलं किंवा फळ पिकांच्या बाबतीतलं फळ ही नाशिवंत पीक आहे आणि याच्यावर शासनाचं कंट्रोल नाही. म्हणून त्या बाबतीत जरी आपण लढा उभा केला तरी तो लढा कितपत यशस्वी होईल हे आंतरराष्ट्रीय दराचं जे मार्केट आहे ते मार्केट आज आपल्या हातात नाही. परंतु ऊसाच्या बाबतीत साखर कारखानदारीवर सरकारचं कंट्रोल आहे. म्हणून आपल्याला सरकारला जाग करण्यासाठी, कारखानदारांना वटणीवर आणण्यासाठी आपल्याला सरकारकडे जावं लागतं. आणि त्यावेळेस सरकार सुद्धा कारखानदारांना काही आदेश देऊ शकतात. आणि म्हणून आपण सातत्यानं ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी नेहमी मांडत आलेलो आहोत प्रश्न, आणि त्या प्रश्नांची उकल सुद्धा झालेली आहे. आता 2 महिने झालं सगळ्यांचे ऊस गेले, ज्यांना पैसे मिळाले असतील त्यांचं खूप चांगल्या पद्धतीनं अभिनंदन करायला हरकत नाही. पण ज्या शेतकरी भावांचे पैसे आता 2 महिने होऊन सुद्धा आतापर्यंत पैसे मिळालेले नाही, ह्या शेतकरी भावांनी कधी उठाव करायचा प्रयत्न केला का? नाही. कोणालाच वाटत नाही की यातली जागरूकता किंवा कार्यक्षमताच आज आपल्यापासून संपलेली आहे असे दिसतंय. मी मागच्या 2 दिवसापूर्वी सोलापूरला जाऊन आरजेडी ऑफिसला जाऊन बघितलं तर जवळजवळ ह्या सोलापूर जिल्ह्यातले 278 कोटी रुपये एफआरपीचं शेतकऱ्यांचं देणं बाकी आज कारखानदारांकडून आहे. एफआरपी, मग एफआरपी आणि कारखान्यांनी जाहीर केलेला दर यामध्ये कमीत कमी 700 रुपयाचं अंतर आहे. कारण का यावर्षी सगळ्या साखर कारखान्यांचे एफआरपी 1800 रुपयापासून 2400-2500 रुपयापर्यंतच एफआरपी बसलेली आहे. एक 2-3 ठराविक साखर कारखाने की त्यांची 2600-2650 रुपये एफआरपी आहे.
त्यामध्ये विठ्ठलराव शिंदे साखर कारखाना असत, सहकार मर्जी साखर कारखाना असत किंवा श्रीपूरचा पांडुरंग सहकारी साखर कारखाना, हे 3-4 साखर कारखाने की त्यांची 2650 ते 2700 रुपये एफआरपी आहे. नाहीतर सगळ्या आज 38 साखर कारखान्यांची एफआरपी आपल्या 1800 रुपयापासून 2500 रुपयापर्यंत बसलेले आहे. मग ते सुद्धा पैसे आज साखर कारखानदारांकडे द्यायला आज आपल्याला द्यायला ते तयार नाही. आणि मग हे 3000 रुपये आपल्याला देणार कधी, या बाबतीत सुद्धा शेतकऱ्यांनी आत्मचिंतन करावं लागणार आहे. आणि याच्यासाठी सुद्धा मी सगळ्या शेतकरी भावांना सांगतो की तुम्हाला सुद्धा कारखानदारांकडून पैसे मिळवून घेण्यासाठी आपल्याला सुद्धा लढाच उभा करावा लागेल. आपण एखादी बातमी वाचतोय, त्या बातमीवर कधीतरी पैसे येणार आहेत. 8 दिवस झालं, 15 दिवस झालं, 2 महिने झालं. आज जवळजवळ 10 एप्रिल म्हणजे आज 6-7 एप्रिल आलाय, तरी सुद्धा कुठल्याही साखर कारखान्याने पैसे दिलेले नाहीत. हे 4-5च या सोलापूर जिल्ह्यातल्या साखर कारखान्यांनी सगळ्यात पूर्णपणे ज्यांनी जाहीर केलेला दर आहे तो दिलेला आहे. मग या साखर कारखान्यांच्या विरोधात सुद्धा आपल्याला उठाव लागल, त्यांच्या विरोधात सुद्धा बंड करावं लागल. त्यावेळेस मात्र आपण कुठलाही राजकीय मुलाहिजा न ठेवता आपल्याला सगळ्यांना संघर्ष करायची तयारी ठेवली तरच कुठेतरी आपल्याला 4 पैसे मिळतील. अन्यथा या वर्षी पैसे मिळण्याची शक्यता वाटत नाही. आणि काही जणांना पैसे मिळतात, काही जणांना पैसे मिळत नाहीत. या बाबतीत सुद्धा कोर्टात सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीनं रिट पिटिशन दाखल करावं लागतील की हे काय समन्यायी तत्वावर कारखानदारी चालत नाही. आणि त्यासाठी सुद्धा सर्व शेतकऱ्यांना समान न्याय मिळावा याबाबत सुद्धा आपल्याला उद्या न्यायालयात जावं लागेल. म्हणून शेतकरी भावांनो, आम्ही कायमस्वरूपी मी गेले 15 वर्ष झालं शेतकरी चळवळीत काम करतोय. कुठल्या राजकीय पुढाऱ्यांच्या बरोबर क्षणिक काही निवडणुकांपुरता कालावधी पुरतं मी जरी त्यांच्या बरोबर असलो तरी विचारात खूप मोठी तफावत आहे की मी बऱ्याचशा गोष्टी सगळ्यांच्या जवळून बघितलेल्या आहेत. कुठल्याच राजकीय पुढाऱ्यांना शेतकऱ्यांचा कनवळा किंचित सुद्धा येत नाही याच्यावर माझा ठाम विश्वास आहे. याबाबत सुद्धा मी खूप जवळ त्या सगळ्यांना बघितलंय. फक्त प्रत्येकाची भूमिका एक आहे की आपल्या बरोबर हा गावगाड्यातला गट राहायला पाहिजे आणि ही माणसं आपल्या बरोबर राहिली पाहिजेत. त्यासाठी फक्त त्यांच्या तोंडाला पानं पुसण्यासाठी गावगाड्यातल्या 1-4-5 लोकांना धरलं जातंय आणि तिथूनच गटातटाचं सगळं राजकारण होतंय. पण भावांनो, हे राजकारण आपल्या प्रपंचासाठी बिलकुल सुद्धा उपयोगीचं नाही. त्यामुळं गावगाड्यातली जी शांतता जर चांगल्या पद्धतीनं नांदायची असेल तर काही शेतकरी प्रश्नावर सुद्धा आपल्याला सर्व शेतकऱ्यांना एकत्रितच यावं लागेल. परंतु आज तसं होताना दिसत नाही. म्हणून पुढे भविष्यात सुद्धा आपल्याला या विषयावर बऱ्याच वेळा आम्हाला तुमच्याकडे यायचंय की वेगवेगळ्या शेतकरी प्रश्नावर सुद्धा आपल्याला एकत्रित यावं लागेल. ही झाला उजनी धरणग्रस्तांचा प्रश्न. या उजनीच्या बाबतीत सुद्धा आणखी 2-3 महत्वाचे प्रश्न आहेत. या उजनीतला आपण लास्ट स्टेजला आहे. आज पुणे किंवा पुण्याच्या पुढच्या मावळ भागातून सुद्धा सगळ्या नद्या वाहतात. याच्यावर 16 धरणं आहेत. या धरणाच्या कार्यक्षेत्रामधले जे वेगवेगळ्या सगळ्या एमआयडीसी एरिया आहेत त्या एमआयडीसीतल्या सगळं डायरेक्ट रसायन मिश्रित पाणी पूर्णपणे स्टोअर होतंय ते आपल्या उजनीच्या ह्या भिंतीच्या जवळ येत आहे. मी आता खताळ डॉक्टरांबरोबर बऱ्याच वेळा माझी त्यांची चर्चा झाली. त्यांच्यात सुद्धा सांगण्यात आलेलं आहे की किती सिरियस काय गोष्ट आहे त्या की आपल्या भागात सगळ्यात जास्त कॅन्सरचं पेशंट आहे आणि पोटाचे कॅन्सर हे प्रचंड प्रमाणात झालेले आहे. आणि 10 वर्षात तर त्यांनी प्रचंड यावर काही गोष्टींचं वैद्यकीय सर्वेनुसार आपल्या या भागामध्ये एक आपल्या शरीराला लागलेली कीड आहे आणि त्याचं कारण आहे की उजनीचं दूषित पाणी. आपल्याला पाण्यावर सुद्धा उद्या काम करावं लागेल. हा तर प्रश्न ज्वलंत आहेच, पण पाणी सुद्धा शुद्ध पाणी पिण्यासाठी किंवा आपल्या या उजनीतलं ड्रेन वॉटर जे आहे ते थांबवण्यासाठी सुद्धा आपल्याला याबाबत सुद्धा पुढे भविष्यात चांगल्या पद्धतीनं काम करावं लागेल. आणि दुसरा राहिलेला प्रश्न की आपण आता आपल्या मूळ 5 मागण्या येत्या की संपादित जमिनी आम्हाला मिळाल्या पाहिजेत. 110% धरण ज्या वेळेस भरतंय ती जी पूर्ण नियंत्रण रेषा आहे त्याच्यावर जे कसणारे जे सगळे शेतकरी बांधव आहेत
त्यांच्या जमिनी त्यांना मिळाल्या पाहिजेत, हे शेतकऱ्यांच्या अधिकाराने हक्काने सांगणं योग्य आहे. पण आजपर्यंत शासनाने त्या जमिनी दिलेल्या नाही. त्यासाठी आता उजनीतला एक न्यायालयीन लढा चालू आहे. त्याच पद्धतीनं प्रत्येक गावातून सुद्धा ही सगळ्या शेतकरी बांधवांनी एकत्रित येऊन सुद्धा रस्त्यावरची लढाई करत असताना सुद्धा कोर्ट मॅटर किंवा न्यायालयीन लढाई सुद्धा आपल्याला तुम्हाला मांडावं लागणार आहे. म्हणून त्यासाठी सुद्धा गावोगाव तुम्ही एकत्रित या. गटातटाचं राजकारण बाजूला ठेवून सगळ्यांनी एकत्रित या. शेवटी पायथ्याला कोण आहे? आपला कुणीच नाही तिथं पायथ्याला. तो आपल्या जवळचा नसावा, लांबचा शेतकरी आहे, पण त्या आपली स्वतःची पाईपलाईन किंवा मोटर सुद्धा चालू करायला आपल्याला त्या पायथ्याला जायचंय. म्हणून प्रत्येक गावातल्या शेतकऱ्यांनी सुद्धा कुठलाही गैरसमज न करता या शेती प्रश्नावर सगळ्यांनी मिळून लढा देण्यासाठी एकत्रित आलं पाहिजे. आणि यासाठी शेतकरी मेळावं घेत घेत लोक किती आली याला महत्व नसतंय. शेवटी आलेली माणसं सुद्धा अण्णा ही सगळी माणसं 4-4 तास आज वेळ काढून सुद्धा आज अशा कार्यक्रमाला उपस्थित राहतात. त्यांचा सुद्धा सन्मान करण्यासारखा आहे. शेवटी 4 गोष्टी चांगल्या ऐकायला सुद्धा आज लोकांना वेळ नाही. प्रत्येकाकडे मोबाईल आहेत, प्रत्येकाकडे घरी काम आहे, पण त्या कामातून सुद्धा आपण सर्वांनी मिळून सवड काढली आणि आपण सर्वजण येऊन इथं शिराळमध्ये सुद्धा हा चांगला शेतकरी बांधवांचा मेळावा आज चांगल्या पद्धतीनं पार पडतोय. या मेळाव्यासाठी आपण सर्वजण आलात याबद्दल सुद्धा आम्ही तुमचे नेहमीच उपकृत राहणार आहे. आणि इथून पुढच्या काळात या उजनीच्या लढ्यात आपण सगळ्यांनी मिळून एकत्रित येऊनच लढावं लागेल. मंगळवारच्या सुद्धा शिवबीर शेठ साहेबांनी सांगितलेलं आहे की आवर्जून तिथं ज्या ज्या शेतकरी बांधवांना शक्य असेल त्या शेतकरी बांधवांनी तिथं जायचं. आपण काय तिथं जाऊन त्यांना शिवीगाळ करून कायदा हातात घेऊन उपयोग होत नाही भावांनो. आपली मागणी रास्त आहे, त्यामुळे रास्त मागणी जर असेल तर कायदा हातात घेण्याची लगेच गरज पडत नाही. ती पण येणारी सुद्धा ती माणसंच असतात. त्यांना जर व्यवस्थितरित्या जर तुम्ही नियमाला धरून जर त्यांना बोललं तर ते सुद्धा अधिकारी सुद्धा तुमचे शेवटी शेतकऱ्यांपैकीच आहेत, ते सुद्धा ऐकल्याशिवाय राहत नाही. त्या अधिकाऱ्यांवर सुद्धा बर्डन कोणाचं आहे की सरकारचं बर्डन आहे. म्हणून आपल्याला सरकारचं बर्डन जर कमी करायचं असेल तर आपण ज्यांचं नेतृत्व मान्य केलंय त्या नेतृत्वांना पहिलं आपल्याला सगळ्यांना जाऊन सांगावं लागेल की तुम्हाला आमच्या प्रश्नासाठी भांडण्यासाठी एकत्रित यावं लागेल. आणि म्हणून त्या नेतृत्वांना तुम्ही सगळेजण जागं कराल एवढाच मी तुमच्याकडून आशावाद व्यक्त करतो. आणि या उजनी धर्मग्रस्त प्रश्नासाठी आपण सर्वजण चांगल्या पद्धतीनं लढा उभा करू आणि या प्रश्नाला पुढे भविष्यात चांगल्या पद्धतीने यश येईल यासाठी सातत्यानं संघर्षाची भूमिका सगळ्यांनी मिळून ठेवूया. एवढेच मी आपल्या सर्वांसमोर अभिवचन देतो आणि इथंच थांबतो. धन्यवाद.